म्हणजे मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दावा आहे. तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं 52 पहिली निवडणूक झाली असेल ना 52 तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला 91 पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये. तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी 5 वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या 5 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार. कारण मला आता अनुभव आलेला मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे. डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांना निधी आणायचा माहिती आहे. बारामती संदर्भात एक प्रश्न आहे ताई. काल दादा बारामती दौऱ्यावर असताना म्हणाले की मी माझ्याकडे काम करणारा आमदार तुम्हाला कधीच मिळाला नाही. 1952 नंतर असं कुठला आमदार नाही जे माझ्याकडे काम करते. नकळत पवार साहेबांवर टीका आहे असं वाटतंय दादाचं हे स्टेटमेंट. मला सांगू ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला काय बोलावं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. पण दादांनी लोकशाही आहे तर तुम्ही पण बोलावं ना तुम्ही पण तुमचा अधिकार का घेतलाय. काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे ना. सायलन्स हॅज ह्यूज पॉवर. नाही पण दादांनी साहेबांसोबत अनेक वर्ष काम केले. बारामतीत तुम्ही दोघांनी बारामतीसाठी काम केलेलं आहे. लोकसभेसाठी तुम्ही आणि विधानसभेसाठी दादा म्हणजे बारामती मतदारसंघात त्या 1952 पासूनचा इतिहास काल दादांना का आठवला असावा. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. मी कसं उत्तर देणार. मला माहिती आहे दादा काय उत्तर देणार आहे. मला नाही माहिती बा. मी कसं आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ. आय कॅन थिंक फॉर टू. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न त्यांनाच विचारायला लागेल. बहीण म्हणून तुम्ही विचारणार का कान पकडून की आमचं काय 52 नंतर कुठल्या आमदारांनी काम नाही केलं असं वाटतं. हा विषय काय नात्याचा नाहीये. हा एक प्रोफेशनल विषय आहे. लोक बोलत असतात. देश खूप मोठा आहे. लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकशाही आहे. लोक बोलत असतात. हो काय चिंता रे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.